तर नमस्कार मित्रांनो, कोकणची नेटिव्ह चॅनलमध्ये मी अंकित आपलं स्वागत करतो. तर आपल्यासोबत आहेत मानव वगैरे आहेत आणि आपला वरद भाई पण आहे सोबत. तर आता आम्ही खालती जातो जरा शेताकडं आणि जरा खेकड्यांची व्हिडिओ करायची. आज बघूया खेकडे किती भेटतात. सध्या पाऊस बारीक बारीक पडतोय, एवढा काय जोरात पडत नाही, पण वरद पडेल ना, पडल जोरात पडेल पाऊस. आणि आपला तिकडे बघू शकता कोण आला आहे, महान माणूस आपले धुरंधर ऋषभ भाई आले. असे मोठी मोठी एकदम खेकडे असतात ना शेतातली, ती पकडणार आहे आता दुर्वेश आणि ऋषभ भाई. ऋषभ भाई जायचं ना? हां, ऋषभ भाई पण एकदम तयार, छत्री घेऊन आले. तेवढा काय पाऊस पडत नाही तरी पण छत्री आणली नाही, कारण की सेफ्टीसाठी लागते आम्हाला. काय ऋषभ भाई? तर आता आपण आलोय मंदिराच्या इथे, बघू शकता मागे आमचे मंदिर आहे. तर छत्री बंद करूया, थोडा पाऊस एकदम बारीक बारीक आहे. आणि आपले अक्षय काष्टे ऑलरेडी खाली गेलेत. आता आपल्याला जायचं आहे आणि त्यांना भेटायचं आहे तिथे. तो मेढा शेतात गेला आहे, तर मेढा शेतात त्या साईडून तो तिकडे येणार आहे. त्या शेताच्या इथे थोरल्या बंधावरती आपल्याला भेटणार आहे. तर आता तिकडेच जायचं आहे. तर बघू शकता मस्त ढगं दाटून आले नाही. तिकडं पण बघू शकता एकदम काळोख आहे. त्या साईडला बघितलात तर काळोख झाला आहे. वाटतं आता जोरदार पाऊस येणार आहे. म्हणजे 2-3 दिवस पाऊस पडला नाही आहे, पण आज येण्याची शक्यता आहे. एकदम जोरदार कडाक्याचा पाऊस येण्याची शक्यता आहे. मग अशी गडगडत पण होता आणि आता पण थोडा थोडा गडगडत आहे. बघूया आता कसला पाऊस येतो. आता खालती गेल्यावरती आपल्याला भेटला तर बरा होईल पाऊस. जरा खेकडी वाईज जास्त भेटतील आपल्याला. येतात हळूहळू येत आहेत दिव्यांबाई पण, आणि आपल्याला ते भेटतीलच लवकरच. आणि आता आपण सगळे जाणार आहोत खालती शेतावरती थोरल्या बांधाच्या तिकडून. कुठल्या शेतात जायचं आपल्याला? काही बोलतात ऋषभ भाई जर आता फिल्मी झाले. अजून काय बोलायचं आपल्याला? शाहरुख खानची ॲक्टिंग करतायत ऋषभ भाई. तर आता याच वाटेने आपण जाणार आहोत. या वाटेने आपण आधी पण व्हिडिओ केलेली वाड्याकडे जाताना, आणि खूप अशा व्हिडिओ करून झाले त्या साईडला. आता तिकडूनच जायचं आहे. दिव्यांबाई येतात त्यासाठी आम्ही थांबलो. आणि इकडे मानवभाई पण आहे. मानवभाईनी पण चालू केली नाही व्हिडिओ, बघू शकता. मानवभाईनी पण एकदम छुपे रिस्तममध्ये चालू केली नाही व्हिडिओ. आणि आपले दिव्यांबाई आलेले आहेत छत्री घेऊन. तर खेकड्यांसाठी छत्री आपली तयार आहे. ह्या छत्रीत आपण खेकडे टाकून आणायचे. चला आता जाऊया. वाटेने आपली सगळी मंडळी आता जमा झाले. अक्षय काष्टे खाली आहेत. आता अक्षय काष्टेंना भेटू जाऊन खाली. तर फायनली आता आपण चाललो आहे खाली. वाट बघू शकता ही. आता सध्या हिरवीगार झाडी झाली आहे आजूबाजूची, आणि सध्या पाणी पण पडतं आहे वरनं टप 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 टप. तरी पण आपण छत्री खोलली नाही, कारण की आपण कमजोर नाही आहोत त्या ऋषभसारखे, समजलात? तर चाललो आहे आता खाली. बघूया कोण कोण आहे खाली. अक्षयदा एकटाच आहे की नाही. अक्षयदाला तरी दिसलेली खेकडी त्यांच्या शेतात, पण आता आपण ज्या शेतात जातो आहे तिकडे आहेत की नाही खेकडी ते बघायला लागतील. जर म्हणजे 1-2 तरी आपण दाखवायचा प्रयत्न करू, एवढी तुम्हाला आणले तर. आणि आजूबाजूचं नेचर तर तुम्हाला बघायलाच भेटेल. तर सध्या आपण आलो आता खालती उतरतो आहे. तिकडचा परिसर दाखवा त्यांना. तर बघू शकता मस्त निसर्ग आहे इकडचा, एक नंबर परिसर झाला. आणि आपले अक्षय काष्टे आलेले आहेत ते बघा, दाखवा. तिकडे छत्री घेऊन आले. त्यांना पण सर्दी लागते लगेच, त्यामुळे ते छत्री वापरत आहेत. आम्ही बघा बिना छत्रीचे माणसं. आणि आता आलो आहे रस्त्यावरती. आता रस्त्यावरनं आपण जायचं डायरेक्ट शेतात. चला जाऊया. आहेत काय खेकडी? आहेत. आणि आपले पकडणारे धुरंधर म्हणजे कोण आहेत? ऋषभ भाई, इकडे मानव भाई आहेत, आणि इकडे अक्षय काष्टे. तू पकडतोस काय? नाही, आम्ही फक्त बघायला आलोय. चला. वरद भाई पण पकडतात, पण वरद भाई बारीक बारीकवाले पकडतात ना. वरद मोठे नाही पकडत, घाबरतात पोरं. तर फायनली रस्त्यावरती आला आणि आजूबाजूचा परिसर बघू शकता, एक नंबर आहे. तिकडे बघा या साईडला मागची भात शेती बघू शकता, एक नंबर आहे. आता ह्या साईडचा पण एकदम भात नंतरला हळूहळू मोठा होईल, तर त्यावेळेला पण आपण व्हिडिओ करणारच आहोत. आणि आता सध्या चाललो आपण तिकडे. लांब जायचं आपल्याला त्या साईडला, की इथूनच जायचं आहे? कुठे जायचं आहे? कुठल्या शेतात? अक्षयदाच्या शेतात जायचं आहे? बाळूच्या. तर तिकडं पुढं जायचं. पण मानवनी मला वाटतं इथनं गेलेली, या बांधावरनं गेलेला तू. त्या शेताची गेलेली, तो घराच्या समोर. चालेल, तर आपण लॉंग कटनी जाणार आहोत. जरा जास्त व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल. आणि इकडचं बघू शकता, या साईडला आपण आधी व्हिडिओ केलेली, एक नंबर वाटतं. आता वाव, कुठं आहे खेकडा? केंचवा कुठं आहे? अरे ते बघा खेकडी किती आहे. तर चला उडी मारा खाली. अरे ते बघा खेकडे किती आहेत, वरती आलेत. ते जा पकड मानव भाई पकड. झूम करा. तर ते कसं आहे, जरा पाऊस जरा तरी बाहेर पडला ना की येतात बाहेर. पण आता मी इथनं उडी मारली आणि त्यांना पकडायला गेलो ना तर ते पडणार. तसं पकडता नाही येत मला, पण तरी पण मी मानवला पाठवणार होतो किंवा ऋषभला पाठवणार होतो पकडायला.
तर बघू शकता तिथून दाखवलीस ना झूम करून दुर्वेश. हां, तर दुर्वेशने तुम्हाला झूम करून दाखवलं आणि तिथं आहे 4-5 खेकडी. 2 गेली आतमध्ये. तिथे एक बारीक आहे एकदम छोटासा, तो पण आहे. आता मानवभाई जाता जावले पकडायला आणि असे घेऊन येतील हातात. बघूया आणि दाखवायला भेटेल तुम्हाला. मानवभाई आपले गेले तिकडे खाली बघू शकता. मानव जरा हळूहळू त्यांच्या मागून जातोय, पण ते बिळात गेले लगेच. मानवला काय भेटला नाही पकडायला कुठला खेकडा. जा वरद भाई, दिखा दो अपना कमाल, जलवा दिखा दो. यांना नाही पकडतायत माहिती आहे, तो मानव पकडतो. तर आता आपण खाली जातोय, जरा बघूया आपल्याला पण कुठे दिसत आहे काय खेकडी आणि तुम्हाला जवळनं दाखवायचा प्रयत्न करू. ह्यानी पकडले की नाही पकडलं मरू दे, आपण तुम्हाला कॅमेऱ्यातनं तरी लांबनं दाखवायचा प्रयत्न करू. तर बघूया, इथं कुठं दिसत नाही. बघा इथंच होती खेकडी, इथं बिळात गेली असतील. आता इथं होती ना कशी, असं पाणीवर शिंपडायला पाहिजे येते, असं लपून बसायचं इथं कुठेतरी. कुठं या या हळू 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 या या. कुठं हो हो, अरे गेले आहात, अरे गेला आहात ते. तर काय नाही, जरा तरी आवाज झाला ना तर ते गायब होतात. मी थोडासा बोललो फक्त, तर 4-5 खेकडी तिथं होती बिळावरती, ती गेली आतमध्ये. तर आपले धुरंधर काय उपयोगाचे नाही. तिकडचे धुरंधर बघा, तिकडचे पण धुरंधर काय अजून त्यांना पण एक काय भेटला नाही खेकडा. तुम्ही काळजी करू, जवसर खेकडा भेटणार नाही तवसर व्हिडिओ एंड होणार नाही. हो, तुम्हाला खेकडा दाखवायचं आपलं काम करतील हे धुरंधर. आपला ऋषभ भाई आहे ना, ऋषभ भाई काय पकडशील ना. हा, ऋषभ भाई आहे ना, बिळात हात घालून खेकडा काढेल, पण तुमच्यासाठी एक तरी खेकडा काढेल. तर बघूया आता. कापर रेड आहे का नाही. तर बघू शकता, मागच्या वेळेला जेव्हा आलेलं त्यावेळेला एकदम छोटं छोटं भात होतं, तर आता बऱ्याच भात आहे. आणि त्या साईडला बघू शकता तिथं कबूतर आहेत, तिथं जवळच आलेत कबूतर. काय तुला पकडता नाहीत खेकडा मला माहिती आहे. दिव्यान खेकडा दाखवायचा प्रयत्न करतो, पण दिव्यांना काही खेकडा नाही पकडता येत माहिती आहे मला. तर तिथं कबूतर आलेत, काहीतरी दाणा वगैरे खात असतील, थोडा काय असेल तर, किंवा किडे वगैरे असतात तर ते खात असतात. आणि बघू शकता मस्त एकदम नेचर. ते बघा कबूतर उडाले तिकडं, क्लासिक एक नंबर. आणि आपले गडी, अबे नांगरलेला आहे गडी, लोक जरा नीट जा जा जा. खेकडे आणा फक्त एक तरी पकडून, म्हणजे जेणेकरून आपण दाखवू शकू तुम्हाला. तर इकडं वरद बघा, वरद एकटा गडी फक्त वरद इकडं राहिला आहे. त्याला माहिती आहे गुपचूप काम केला तर खेकडे मिळून जातील. आणि तिकडे बघा तिघांची टोळी गेली त्या साईडला खेकडे पकडायला. तो अक्षर तिकडून बांधावरनं मजा बघतोय नुसती की ह्यांना पकडता येतोय की नाही. पण ज्या वेळेला आपण आता पुढे त्या साईडला जाऊ ना, तिकडे तर मला वाटतंय तो एंट्री करेल. आणि हा वरद भाई काय करतोय, वरद भाईला खेकडा दिसलेला आहे, पकड ना मग, बिळात न दाखव. हळूहळू या, हळूहळू या. अरे त्यांना कंपन महसूस होते आपली, समजला. कंपन नको याला, कंपन महसूस होती है उनको, इसलिए वो अंदर जाते हैं. फिर ऐसे थोड़ी भी जमीन हिली तो चल गए अंदर. आता बघूया, ते गडी तिकडे एकदम लय कोपऱ्या कोपऱ्यात जायला लागले. तिकडे बघा खेकड्यांसाठी. कुठं जा रे, कॅमेरा घेऊन तिथं बसा, मी तरी बोलतोय. हो हो थांब, हो चल चल. गडी आला, गडी गेला. हाय हाय तू ओढून त्या गडीला पकडणार तो, ती काय दिसला या अक्षाला पकडणार आहे. कशाला गेला गेला. अरे ढेकण्या पकड ना खाली उतरून. काय अक्षदा तू त्याच्यात माहीर आहेस. पण हे बिळावरचे नाही भेटत, थोडा पाऊस पडला तर बाहेर पडतात ते. त्यांना अशी टपकन उडवायची आणि पकडायचे लगेच. पाऊस असताना पाऊस तर एकदम बिळाच्या बाहेर जातात. तर अक्षदाचं असं काय नाही की बिळावरचे खेकडे नाही भेटत, त्यामुळे तो माझ्या बघत होता नुसता इथं बांधावरनं बघून. ते बघा जरा पाऊस आला की बाहेर पडले की भेटतात. हा बघा हा गडी आहे, ह्याला
काय म्हणजे झालंय काय माहिती या रिषभ बायला, येडा काही करतोय. चला त्या शेतात आणि ते गडी आपले तिकडे अजून शोधतायत, तिकडे बघू शकता मानव गडी आहे आणि दिव्यान गडी आहे. हा काही करतोय, मस्ती करतोय कॅमेऱ्यासमोर. तर खेकडी तर इथं काय भेटली नाहीत. मानवबाई पण थकले शोधून शोधून, पण या बिळावरची खेकडी काय त्यांना भेटणार ना तशी, काहीतरी ट्रिक वापरायला लागेल. पण मानवबाई तरी पण एकदम जोमात आहेत, तिकडं शोधतायत अजून पण बिळाच्या इथं जाऊन. तर आता आपण जाणार आहोत मेन जो तिकडचं शेत आहे तिकडं, तिथं आपल्याला भेटण्याची शक्यता आहे जास्तीत जास्त खेकडे. अक्षरशः काहीही करून आपल्याला दाखवायचा प्रयत्न करणार, जर नाही दाखवला तर ते दाखवायचे आपण. मारताना दाखवायचे, आम्ही मारणार त्याला, मारणार. होणार. चला रे मंडळी, तिकडे बघू शकता त्या शेतात आहे ना, जे असे पांढरे पांढरे तुम्हाला दिसत आहेत ना, ते सगळे खेकडे आहेत. खूप खेकडे आहेत आणि आपली मंडळी इकडं आहे. पण तिकडे जर जवळ गेलो ना आपण, तर ते खेकडे आहेत ना गायब होणार तिथनं, लगेच बिळात जाणार, कारण की बिळातले खेकडे लवकर भेटत नाहीत. हे बघा गडी गेले, मला नाही वाटत हे खेकडे पकडून आणतील. गडी जात आहेत, हे बघा, हा पण मानव गडी. भेटणार नाही. अरे पकड, थांब 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 थांब, मी धावत जायला पाहिजे होतो, हे का धावत जात आहे? अरे मला व्हिडिओ दाखवायला. चला रे, एक तरी दिसेल बाबा, कुठं गेले? एक पकडलेला आहे गडीने. अरे बाकीची गेली कुठे? पांढरा पांढरा. हो, खेकडा भेटलेला आहे मानव. कडे पकडवर पकडणार मानवनी. मानव आहे खेकडा पकडलेला आहे. तेव्हा एक फोटो होऊन जाऊ दे, फोटो मानव आहे. तर बघा, मानवनी खेकडा पकडला नाही, पण त्याच्यात खूप अशी पिल्लं आहेत, त्यामुळे आता आम्ही सोडून देतो त्याला. जरा फक्त तुम्हाला असं दाखवण्यासाठी पकडलेलं. आता बिळात मानव सोडून देणार आहे. सोड मानव, ते सोडल स्वतः. सोडल ती त्या बिळात सोड. नाही, त्या मोठ्या होतात. मोठ्या आहे काय? काळा आहे पण खेकडा अक्षरदा. हा, काळे पण असतात. तिथं पण एक काळा होता मग अशी खेकडा. तर बघा बिळात सोडतोय, दाखव. थांब. तर बघू शकता मानव भाईने रिलीज केलेला आहे. आता ते जाणार. ओके, गेला तो खाली, बिळात गेला. गुल तर बघितलात खेकडा तुम्हाला, एक खेकडा तरी आता दाखवायला भेटला आहे. आता बघू इथंच, आता जरा फेरफटका मारणार आहोत आम्ही या साईडला, आणि बघू अजून तुम्हाला खेकडे दाखवायला भेटतात की नाही. तर आता जिथे आपण उभा आहो ना, बघू शकता त्या साईडला मेन रस्ता आहे त्या साईडून, आणि आपण सध्या शेतात उभे आहोत. तर काय होतं की म्हणजे ज्यावेळेला पाऊस पडतो सुरुवातीचा, त्यावेळेला इकडे म्हणजे उपेळ वगैरे होते आणि मस्तपैकी पाणी होतं. त्यावेळेला काय होतात की जे मासे असतात ते या साईडला येतात, आणि मासात छोटे छोटे असे जे झुडपं असतात, तर त्या ठिकाणी काय करतात, या साईडला कमी पाण्याच्या ठिकाणी ते अंडी घालून जातात. आणि मग नंतरला काय करतात की माणसं असतात आपली जी, जसं की वरद वगैरे आहेत, तर ते वल्गनीचे मासे वगैरे पकडायला या साईडला येतच असतात. तर ह्या पूर्ण जो एरिया आहे ना, तो पाण्याने भरलेला असतो पूर्ण. नंतरला आता जास्त काही पाऊस पडला नाही, त्यामुळे इथं आपण उभा राहतो आहे. पण ज्यावेळेला पाऊस पडेल त्यावेळेला इथं उभा राहायची पण जागा नसणार आहे जास्त, पाणीच पाणी असणार आहे, सगळा जलमय होऊन जातो हा परिसर. आणि मस्त वाटतं इकडं आल्यावरती. पण आपण नंतरला जी व्हिडिओ करू ती डायरेक्ट वरतून थेट रस्त्यावरूनच करू, कारण की इथे खाली उतरायला आपल्याला जास्त काही भेटणार नाही, कारण की पाणीच खूप असतं. तर आता इकडे बघू शकता आपला खास वल्गनीचे मासे पकडणारा धुरंधर बघा वरद आहे. तर येतच असतो तो पण. आणि रिषभ भाई नसतात, कारण की रिषभ भाई कधी कधीच येतात. तर सध्या आता आपल्याला कुठं जायचं अक्षदा? तर तिकडे बाळूचं शेत आहे त्या साईडला. तर मानवनी पण त्याची व्हिडिओ टाकलेली, आता त्या साईडलाच जातो आहे. बघूया तिकडे किती खेकडे भेटतात. तर फायनली आता आपण चाललो शेतावरती. रिषभ भाई कधी शेतावरती गेलेलो तुम्ही? या रिषभ भाई नव्हते गेले, मानव जाऊन आलेला व्हिडिओसाठी खास. तर हे बघा इथंच शेत आहे जवळ, तर आता तिथेच जातोय. आपली मंडळी पण चालली आहे बघा हळूहळू. तर चला आता जाऊया तिकडेच. तर दुर्वेश भाई आपले हल्लू चालतायत तिकडनं. आपण इकडं आलोय बांधावरती, आणि तिथं दगडावरती एक खेकडा आहे. तो आता गेला आतमध्ये, गेला. तू यस तो गेला तो आत. तर आलो आता शेतावरती. बघू शकता भात एकदम मस्तपैकी उगवला आहे. मागचा दाखव दुर्वेश. एक नंबर दृश्य वाटतं या साईडचं पण, म्हणजे सगळीकडेच एकदम पूर्णपणे भात उगवला आहे. काय दाखवतोय? कुठं आहे? आणि तिकडे कोपऱ्याला बांधाला दिसतात, तिकडं खेकडे आहेत. झूम करून बघ रे दुर्वेश. तर तिकडे बांधाला कोपऱ्याला एकदम खेकडी आहेत. दिसली तर बघा झूम करून. तर ती बांधाला खेकडी आहेत ना, आता ती पकडायला गेलं तर काय भेटणार नाही, कारण की ते लगेच आत जाणार आपला आवाज ऐकून चपल्यांचा.
तर त्यामुळे आता तिथं काय जात नाही. जर इथं कुठं जवळ पकडायला भेटला तर मानव पकडायलाच आपला धुरंधर. आणि वरद भाई काय सध्या काय चालू आहे, मासे वगैरे पकडण्याची तयारी झाली का मानव? सॉरी वरद. हां तर वरदची मासे वगैरे आता वल्गणीचे पकडायची तयारी झाली. बघू आता कितपत पकडतात मासे. जर यायला भेटला तर नक्कीच करू, पण जास्तीत जास्त त्या वेळेत यायला नाही भेटत कारण की जरा कामं असतात बाकीचे, तर तीही करायला लागतात. आणि इकडचा परिसर बघू शकता एकदम मस्त आहे. शेतं हिरवीगार शेतं एकदम तुम्हाला पाहायला भेटेल. आणि या साईडला घरं पण आहेत, तर त्यांची पण तिकडे शेतं आहेत. तर आता फायनली आपण त्याच ठिकाणावरती आहे ज्या वेळेला जिथं आपल्याला यायचं होतं. ते बघा कडेकडे दिसतं तो बघा आत गेला. तर एक खेकडेच आहेत. तर जवळ गेले ते आत जात आहेत. ते आता आपली मंडळी जवळ गेले. ते बघा दुर्वेश आणि अक्षादा लय जवळ नाही, ते लांब आहेत खूप. बघू शकता जरा 2x घेतलेला. आणि आपला रिषभभाई इथं आहे फक्त एकटा, कारण की त्याला पकडताना खेकडी, त्यामुळे आपला दूरच भागतोय. काय रिषभ तुला काय बोलायचं, कसं वाटतं इकडं आल्यावरती? चांगलं वाटतं आहे. आणि इकडचा नेचर बघू शकता, एक क्लासिक नजारा आहे. तिकडं मानव पण गेलेला त्या साईडला. आणि सध्या आता पाऊस आला आहे, त्यामुळं पावसातनं ते वरती येण्याची शक्यता आहेत खेकडे. भेटला काय तिकडं कुठं दिसले पण लगेच आतमध्ये जातात तेच ते आतमध्ये जातात लगेच, त्यामुळे ते काय भेटण्याची शक्यता नाही आहे. कोणाची? चला चला पुढे चला. तर तिकडे काहीतरी कंटेंट आहे तुम्हाला दाखवण्यासाठी, तर आता तिकडेच चाललं आहे. मानवबाई पुढं आहे आणि ती आपली मंडळी ऑलरेडी तिकडे गेली आहेत, आपल्या थांबले नाहीत. चला आता जाऊया तिथं, बघूया. चल मानव पुढं. मानव मध्ये आला की काय दिसत नाही आहे काय. चल तरी इथं आलोय आता. कुठं काय ते बघा तिकडे खेकडे किती आहे. मी जाऊ तर इथं बघू शकता खेकडेच खेकडे आहेत. जर नीट डोळ्याने बघितलं तर दिसेल एकदम सगळी वरती आले. जवळून बघितलात तर मी जसं जसं आता आज समोर जात जाईन तसं तसं ते आत जातील. तर इथं बिळा आहेत, तर याच्यात आहेत ती खेकडी. इथं एकदम पूर्ण शेतभर होती, बरीच खेकडी होती. सगळी आतमध्ये एकदम बिळात गेली. हे बघा मोठे मोठे बिळ आहेत या शेतात, तर त्यात ती पळाली लगेच. हे माझ्या आधी हे आली म्हणून लगेच, नाही तर दिसला असता काहीतरी कॅमेऱ्यात. पण सगळ्याच शेतात आहेत, इथं पण आहेत. अरे नाही रे दिसत अक्षरशः, ते जवळ गेला की पळतात. जाऊ दे, आपण एक दाखवला ना त्यांना जवळनं क्लासिक नजारा. ते बघ जास्त पाऊस असेल ना तर एवढं फास्ट जात नाही आतमध्ये. तर मानवनी मगाशी दाखवला आणि तोच आता. बाकीचे तुम्हाला आता झूम करून जरा मी धावलो त्यांना व्हिडिओमध्ये कॅप्चर करण्यासाठी, पण काय नाही, ते लवकर आतमध्ये जातात बिळात. तर अक्षरदा बोलत होता की जास्तीत जास्त पाऊस असेल ना तर ते एकदम आतमध्ये झपकन जातच नाही. तर आता मागे दिसतं आहे ना शेत, तर त्या शेतात पण अशी वरती सगळी एकदम पांढरी पांढरी खेकडे आहेत, फोवडे बोलतात त्यांना. तर बघू शकता मागे आहेत सगळे, बरीच आहेत. पण आता मी तिथं जर गेलो ना धावत तर ते आत जाणार. पण त्याच्या आता ही बघा ही मंडळी आहे ना मागची, ती ऑलरेडी धावत जाते आणि त्यांना हटवते. आता मी काय करतो, जरा जाऊन बघतो तिथं लवकरच दिसत आहेत काय, तुम्हाला दाखवायला भेटतात काय. तर चला आता जाऊया. तर गपचूप जायचं आहे आपल्याला. हो बघा ते खेकडा, बरेच खेकडे आहेत हे बघा, दिसत असतील आता तुम्हाला. मी बोलणार ना आता, कारण की बोललो की आत जाणार ते. हा बघा हा चिंटूकसा खेकडा इथं गेला आत. आणि हे बघा किती आहेत, बरेचसे खेकडे आहेत. ते बघा पांढरे पांढरेचे खेकडे दिसत आहेत ना, ते आता आत जातील. ते बघा दिसत असतील, खेकडेच आहेत ते सगळे, आता आत जातील लवकर. ते बघा गेले. तर आपली मंडळी आले बघा, झूम नाही बघा, लांब आहेत ते. तर पाऊस तर काय जोरात पडत नाही, त्यामुळे खेकडी आलेली ती पण गेली. इथं होता तो खेकडा, या बिळात गेला. जरा दाखवतो जवळनं. इसके अंदर गया है वो. छोटी वीर पडला काय, दिव्याने वीर पडला.
तर इथं काय आहे? फिश आहे. तर इथे वीर पाडलेली आहे छोटी या दोघांनी. आणि इकडून वरद आला आहे आणि इकडून ऋषभ आला आहे. आणि इकडे बघू शकता मस्तपैकी शेत आहे एकदम. इकडं सगळ्यांची शेत आहेत बघायला गेलात तर. या साईडला जास्त आणि तिकडे वाडा आहे त्या साईडला मागे. सध्या आपण इकडे शेतातच आहोत. या साईडला सगळ्यांची शेत आहेत आणि ही आपली मंडळी काय ना काहीतरी आता करतंय. मागच्या साईडला तुम्ही शेतं बघू शकता, मगाशी बघितलीस. मगाशी आपण ते तिकडे त्या साईडला होतो, तिकडे ते चिरे दिसत आहेत ना, तर तो बांध आहे तर त्याच्यावरती होतो. आता त्याच्या पलीकडे या साईडला आलो आहे आपण. तर फायनली पाऊस आलेला आहे बऱ्याच टायमाने. जरा तिकडे गेलेलो व्हिडिओ करायला आणि इकडे पाऊस आला. बघा ऋषभ शुलुलुलू आहे तो. कोकणचा शुलुलुलू म्हणजे ऋषभ भाई आहे. तर आता पाऊस पण आला आहे आणि वाटतं आता खेकडी भेटण्याची शक्यता आहे, कारण की अक्षरादा उतरणार आहे आता मैदानात. भाई बिग फॅन भाई. आणि आपला वरद भाई पण आहे सोबत. तर एक्सपर्ट्स आलेत आपले आता खेकडे पकडणारे. आणि आता तुम्हाला खेकडे बरेच पकडायला भेटणार आहेत. तुम्हाला पाऊस लागेल, छत्री आणले. एवढी नको, एवढी मेहनत नको करू आमच्यासाठी. तर फायनली आता पाऊस पण आलेला आहे आणि आता खेकडे जास्तीत जास्त भेटण्याची शक्यता आहे. बघूया आता किती खेकडे भेटतात, तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करू. तर फायनली पाऊस आला आणि आपल्याकडे छत्र्या कमी आहेत, त्यामुळे बघा कसे पब्लिक बघ असा एका छत्रीत. अक्षराच्या छत्रीत दोघं आहेत. हा इकडं नाचतोय बिना छत्रीत. कोणाची छत्री आहे ती? तुझी आहे? दिव्यांची छत्री आहे. आणि मालक राहिला बाजूला, छत्री घेऊन गेला दुसराच. एकटा मानव जातोय खेकड्यांची खोज करायला. मला वाटतं व्हिडिओ करत असेल तो एकटा. मला कंटेंट द्यायचा नाही त्याला वाटतं. काय ऋषभ आहे, चुकीचं आहे. तर आपल्यासोबत आहे पार्थ आणि पार्थने 2 खेकडी पकडला नाही. दाखव. हे बघा 2 आहेत, बारीक आहे. आणि त्याच्यात कुत्रा पण आहे इथे बाजूला बघू शकता. पण डायरेक्ट ती पकडलीच कशी? वरती आली काय? तर वरती आली आणि त्याने लगेच पकडला. आणि आपले मानव भाई पण तिकडे गेले, तिकडे बघू शकता लांबून. दुर्वेश आणि मानव गेला पकडायला. जरा मोठे दाखव ना पार्थ पकडून. तर पार्थ पारंगत आहे खेकडी पकडण्यात. आता आपल्याला दाखवेल तो पकडून थोडाच वेळ. उत्तम रीतीने मानवभाईने आपल्या पकडलेला आहे खेकडा बघू शकता. पण मानवभाई नुसते बारीक खेकडेच दाखवतोय. काय जाडे पण आहेत खेकडे. काय तुम्ही मानवभाई, तुम्ही आम्हाला जरा तुमची स्केल वाढवून दाखवा. जरा मोठे खेकडे दाखवा. सोड त्याला सोड. नको सोड नको. टाकशील अंगावर, वाट लागले जा रे. तर बघू शकता मानवभाई आता रिलीज करतात खेकड्याला. रिलीज केली नाही बघा. बारीक एकदम खेकडा आहे आणि कसा एकदम जातोय बघा. आता बिळात जाईल गेला खेकडा एकदम ऍक्टिव्ह होता. तर मानवभाई सध्या फक्त चिंटूकशेच पकडतात. अजून ते काय एकदम मोठे शिकारी झाले नाही आहेत, म्हणजे मोठे पकडतात ना. हां, पकडलं नाही ते महत्त्वाचं आहे. आणि बाकीची मंडळी तिकडे आहेत आणि तिकडे पार्थ गेला आहे त्या साईडला. बघूया अक्षराला भेटतायत काय. तर पाऊस तर लय पडतोय. वर जरा छत्रीवर पकड. बघू शकता मागणं तुम्हाला पाऊस दिसत असेल. आणि आता जोरदार पाऊस पडणार आहे. हा पाऊस काय थांबणार नाही वरत काय. हा थांबत नाही, डायरेक्ट रात्री. तेच आपली मंडळी तिकडे गेले त्या साईडला मागे बघू शकता. खेकडी खास पकडण्यासाठी तिकडे गेलेत गडी लोक. मग बघूया ना खेकडी भेटतात काय. मला तरी अक्षराने अजून एक खेकडा पकडलेला दिसत नाही. नुसतं छत्रीतनं पळतोय इकडे तिकडं. नुसता छत्रीतनं इकडे तिकडं धावत आहेत. आणि ते 2 गडी आहेत ना, ते काय काठीचा इस्तेमाल करून ही काठी मगाशी घेतलेली, त्या काठी वन साईड घालत होते आणि खेकड्यांना काढण्याचा प्रयत्न करत होते. पण ते अपयशी ठरले, कारण की त्यांना काहीच ट्रिक माहिती नाहीत. नुसते असेच इकडं तिकडं फिरताय. ते बघा आले. हार ना म्हणणार. शुलुलुलू गँग आली. किती खेकडे भेटले? आपण ते काठीने काय करत होतात? पकडलेला नाही, पकडलेला म्हणजे हातात पकडला असं पकडलेला. काही खोटारडे. परत तुला वाटतंय आणि पकडली नसेल. मानव असता तरी ठीक होता, पण हे ना यांच्यावरती विश्वास नाही. तिकडे मानव मागच्या साईडला आहे तिकडे. त्याचा अजून चालू आहे क्रॅब कॅचिंग. आणि अक्षराला दाखवतोय, पकडतोय वाटतं. कोण? पार्थ. तर आता जाऊया. पार्थनी पकडला नाही वाटतं खेकडी. ती आता तुम्हाला दाखवू. तो तिकडे लांब आहे, जरा बॅक कॅमेऱ्याने दाखवतो आता तुम्हाला. त्या साईडला बघू शकता, तिकडे तो पार्थ गेला त्या साईडला. या आपली 2 मंडळी इकडे आहेत
पकडण्याचा प्रयत्न करतात आणि मानव तिकडे सेपरेट पकडतोय, स्वतःची व्हिडिओ पण करतोय सोबत. आता जाऊया तिकडे अक्षराच्या इकडे जाऊया. गडी लोकांनी खेकडा पकडली नाही, चला यो गाय कडक. तर बारका पकडली नाही वाटतं, मला वाटला जरा मोठा पकडली नसतील, एवढूसा उगाच सेलिब्रेशन करतात मोठा. पण तसं पण आम्ही खेकडे सोडून देणार आहे. पण काळा खेकडा आहे. काळा आहे काय रे? काळा खेकडा आहे यार, नदीचा खेकडा आहे गडी. हे डेंजर असतात बाबा, हे लगेच भेटत नाही. हा गाव स्ट्रगल बारीक आहे खेकडा. अक्षय कास्ते आणि पकडली ना. स्ट्रगल आम्ही केलाय. काय पिल्ल? हा पिल्ल पण आहे. त्यामुळे आता अक्षय दादा सोडतोय, रिलीज करणार आहे अक्षय दादा, बघू शकता. तर रिलीज केलेली आहे गड्यांना आपल्या. खेकडा आपला खेकडा एकदम ऍक्टिव्ह आहे. गेला तो बघा, बिळात गेला. मानव पण लगेच आला, जसा खेकडा भेटला तसा. तिकडं कोसात होता तिकडं, पण आला लगेच धावत गडी. बांधाव बघ अक्षदा. अरे कोडक, चला रे. पार्थ पकडेल खेकडी लवकरच. छत्री कोणाची आहे ती? गडी नाचते, पावसात भिजतोय. घरातनं मार पडणार आहे. तुला पण पडतील, घरात मार पडतील, लक्षात ठेव. हा, भिजायला नाही जायचं आहे. चला फायनली जोरात पाऊस आला बरं बेटा. फायनली जोरात पाऊस आलेला आहे. ते पण मी व्हिडिओ चालू केले आणि पाऊस आलाय, बघू शकता. एकदम शिवार भिजून गेला आपला, बघू शकता. आपला नाही आहे, बाळूयांचा आहे पट्ट. तर आता शेतात जात आहेत. कुठे जात आहे? घरी जायचं आता. वारा बिरा सुटायला लागेल, विजा वगैरे कडकायला लागतील. तिकडे मानव भाई आहेत आणि इकडे दोघं गडी. काय करतो एवढ्या वरती का छत्री पकडले हो भिजायला? तर सध्या आता आपला अक्षय दादा तिकडे चालला आहे, घरी जायचं आहे आता आपल्याला. कारण की खूप सारी आता झाली खेकडी पकडून. आणि आपले डॉगेश बाय पण आहेत इथं. तर पार्थनी पकडलेला आहे खेकडा. पार्थ दाखव. बारीकवाला खेकडा आहे, पण असं लगेच डायरेक्टली हाताने पकडतो पार्थ. एवढी कला आपल्या मानवकडे तरी नाही आहे डायरेक्टली हाताने पकडायची. ट्राय करू. कर ट्राय. चल आता वरच बा आपले ट्राय करतात डायरेक्ट हाताने पकडायचे. नाही करत. नो रिस्क टू हँड्स बोलतोय. तर बघूया जरा व्हायचं. अथर्वला पण शिकव ना, आमच्या अथर्वला जरा आम्हाला बरा पडेल. जरा वेळ थांबलं आपण, बघूया आता खेकडा येतोय का. मोठा एकदम. वेट करायला लागतं असा थोडा वेळ. मानव भाई तिकडे आहे त्या साईडला खेकडा, आणि इकडे पार्थ आहे. ही गँग बघा. डॉगेश भाई मध्ये मध्ये येत आहेत. डॉगेश भाई मध्ये येत आहेत योगेशगिरी करायला. तेच चप्पल बघ किती आले. मॉन्स्टर यल काय? यल डॉगेश भाऊ मस्त मजा करतायत, पावसात भिजून घेत आहेत. ऑफ रेडिंग करून आलं बघ. तर बघा आपली मंडळी कशी उगाच तिथं खेकडा बघायला गेलेत. जवळच आहे. डॉगेश भाऊ दुर्गे हात लावून दाखवला. भिजले. आणि या साईडला बघू शकता मस्त सिनरी झाली आता पावसातली. क्लासिक एक नंबर. कोकणात या मस्त दृश्य तुम्हाला बघायला भेटतील. मानवबाई चालले आता. मानवबाईने हात वरती केली. चला आता आपण पण जाऊया. आता आपल्याला पण जावं लागतंय मानवबाई गेले म्हणजे. बघूया पार्ट ट्राय करतोय अजून पण अजून पण काही खेकडा बाहेर आला नाही. जोपर्यंत बाहेर येत नाही तोपर्यंत तो काय पकडू शकत नाही. आलेला आहे खेकडा आलेला आहे फायनली. बघू शकता हा खेकडा आहे. तो डायरेक्ट त्याने हात घालून पकडला आहे यार. सुटला. बारीक आहे शेतातला खेकडा. आणि आता रिलीज करतो आपण तो. तर बघू शकता डॉगेश भाई पण मागणं हळूहळू एकदम पावसातनं भिजत चालत आहे. आपली मंडळी तिकडे गेले. पार्थने तुम्हाला आता समोरच तुम्हाला खेकडा पकडून दाखवला. मानवभाई तिकडे अजून शोधतात खेकडे, आणि बाकीचे मंडळी बांधावर गेलेत. आता जमीन पण एकदम भुसभुशीत झाली, एकदम पाय खाली जायला लागलेत कारण की आता पाऊस पडायला लागला आहे. तर आता आपण चाललो आहे परत घरी. डॉगेश भाऊ पण आता घरी जातील त्यांच्या. तर चला जाऊया आता.
दी एंड. चला 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 डी एंड. तर फायनली आता आपण बघितलंच की खेकडी कशी पकडतात. सध्या पाऊस आला आहे त्यामुळे आता घरी जायला लागतं आहे. तरी पण आम्ही तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला. पार्थने पण दाखवलं की खेकडे कसे पकडतात ते डायरेक्ट बिळावरती आले की. तर आता आपण चाललो आहे घरी. तर आजचा हा छोटासा मोठासा खेकडे निमित्त ब्लॉग म्हणजे इकडे शेतात आलेलो. मागे बघू शकता आता पाऊस आला आहे जोरदार. त्यामुळे आता एकदम हिरवगार दृश्य तुम्हाला मस्त सीनरी बघायला भेटते. तर आजचा हा छोटासा मोठासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय बाय. बाय बाय कर.